चिकन बिर्याणी आणि हे क्लायमेट. हॅलो गाईज, तर आज आपला खूप दिवसांचा आंबोली प्लॅन आपल्या जिम गँग सोबत ऑन आहे, फुल ऑन. आणि आपल्यासोबत 68 सबस्क्राईब वाला एक ब्लॉगर आहे, त्याचा कॅमेरा इकडे चार्ज होतोय. कुठे आहे रे? तो पण आपल्यासोबत ब्लॉग बनवणार आहे, पण थोड्या वेळाने. हॅलो, हा जातोय जाऊन या. आपल्याला टांग दिली रावल्या तुझी. आता ब्लॉग सुरू व्हायच्या अगोदर मला कट लावायला लागला, तर एवढे गाय झाले ब्लॉग मध्ये. काय भेटली काय बिर्याणी? हे चाललंय काय? हा ठीक आहे. सगळा मेन नियोजन प्रथमेश खांडेकरकडे असल्यामुळे आम्ही सगळ्यात लवकर उठून बिर्याणी आणायला चाललोय. असं काकीला 8 वाजता बिर्याणी करायला लावली आहे. तर बाकी पुढचा व्लॉग जे काय होईल ते मी कंटिन्यू करणार, पण आधी आपण बिर्याणी घेऊया. कसलं व्लॉग बघ जरा याच्यात बिर्याणी घेताना 2.5 किलो बिर्याणी नाही. तर आता आपली बिर्याणी घेऊन झाली आहे आणि आपला मीटिंग पॉईंट जो कासा तिट्ट्यावर ठरलेला आहे 8चा पॉईंट होता. 1 तास लेट झालाय, पण झाड अजून कोण आलं नाही. हा सूरज चला अजून आला नाही, फोन उचलत नाही. म्हणजे टायमिंग 8चा आहे, 9 वाजले तरी कोण येत नाही. अजून आम्हाला 2-2.5 तास लांब जायचं आहे, 2-3 पॉईंट करायचे आहेत, काय नाही कोणाला पडले. आणि मॅनेजमेंटची जबाबदारी आपल्याला याला दिलेली आहे, कारण हा आंबोलीला एका वर्षात 6 वेळा तरी जातो आणि आंबोलीचा दांडगा अनुभव आहे. 3 वेळा बाईकने, 4 वेळा कारने गेल्यामुळे, त्यामुळे आपल्या सगळं आजचा काय जो मॅनेजमेंटचा विषय आहे तो आपण ह्याच्याकडे दिलेला आहे. खाऊया का रे? मला आता वाज येतोय. आपण आपल्या मीटिंग पॉईंटवर आणि आपल्या स्पॉटवर 1 तास झालाय, अजून पोरं आली नाहीत आपली. अजून कोण येत नाही. आमचा एक समोसा, एक वडापावचा स्टार्टर पण कम्प्लीट झालाय, तरी पण कोण येत नाही. आज वाटतं आपल्या घरी यायला रात्र होणार आहे. बघितलं मी झाड आहे. म्हणजे तू माझ्या ब्लॉग मध्ये आलायस, मी युट्यूबवरती पहिला ब्लॉग अपलोड करणार आहे, 200 सबस्क्रायबर करणार. सगळ्यांनी स्टेटसला लावायचे लिंक. फक्त पप्पांपर्यंत नाही गेला पाहिजे. पप्पांना मी पर्सनली पाठवणार. मग मला युट्यूब आपल्या प्लॅन मध्ये जरा सडन चेंज झालाय. बिर्याणी घेतली पण आपण चमचा विसरलोय. आपण 1.5 तास हेच करतोय मगापासून. आता आपलं पायने चमचा घेतला, सगळं आपलं काम ओके होतं, ते आपण परत घरी जातो. हे मॅरेज या सुरत चलार आता वाजले 9:57. 2 तास लेट आमच्या प्लॅनचे मारलेले आहे चांगल्या प्रकारे. तुला काय आंघोळ पण नाही केली, बिना आंघोळीचा आलो आणि आता आंबोलीत जाऊन धबधब्याखाली बदबद्याखाली आंघोळ करणार. जसे या प्रथमेश खांडेकरमुळे आज मला गोळ झालेला आहे. एक आमचा मॅनेजरवाला बिर्याणी घेतो, चमचा घेत नाही. दुसरा 8 वाजता 10 वाजता येतो. त्यामुळे आपलं आज काय वाटत खरं नाही, आपण रात्री 10 वाजणार घरी यायला. सकाळी उठला, पोटात अन्नाचा दाना नाही, पोचडीचा रेडबुल पितोय. रेडबुल फुकट आहे, फुकटचं रेडबुल चांगला आहे. व्हिडिओ पाठव मला, मी एक रील बनवणार. एक रील बनवणार. तर आत्ता आपण आपला पहिला स्टॉप घेतला आहे, कारण आपला सगळं नाश्ता करून आलो सकाळी आणि उशीर पण झालेला. हॉटेल सावलीमध्ये आपण थांबलोय. आपली गँग सगळी बसले इकडे. बिट्टू काय खातोयस? कसा आहे मेंदूवडा? 1 नंबर. शिवम अरे आपण आपल्याकडे मिसळ सांगितले, काय मागवलेस रे? परिमल वाव, शिवम कसा आहे? आपण आपला आंबोलीच्या मेन वॉटरफॉलकडे जायचं आहे. ही एक गाडी
ही दुसरी गाडी. ए चले टाइमपास नको. 12 वाजले. अरे लेडीज मध्ये घुसलो का? कोण? इब्राहिम कासकर. ब्लॉग मध्ये टाकणार. आपला नाश्ता नाही करून झालाय आता आणि आता आपण आंबोलीच्या मेन वॉटरफॉल जातोय. ही आपली कार आपल्या मागून चालले आहेत. पण आता थोडक्यासाठी 1000चा फाईन बसणार होता. त्याच्या गाडीला 1500चा फाईन बसणार होता तुझ्यासाठी. पोलीस काका चांगले होते म्हणून आपल्याला सोडलेले आहेत. आता आमची ब्लॅक फिल्म मारल्यामुळे चांगली साला करणार असते. मी सुटलोय. देख देख कैसे ब्लॅक कर रहा है काचा. तुला ब्लॅक काचा कसा लागतो रे? गाडीमध्ये काय करतो म्हणून याच्यासारखे नॉटी धंदे करू नका. सगळ्यांनी काचा आपल्या नॉर्मल ठेवा. 100% सुरत सारखे. आपण पोचलोय आपल्या पहिल्या वॉटरफॉलला आणि आता आमची अजून एक गाडी आपली मागे आहे. ती आली की आम्ही त्या समोरच्या वॉटरफॉलला जाणार आहोत. आले वाटतं. आली आपली दुसरी पण गाडी आलेली आहे आणि वातावरण एवढं मस्त आलंय. पूर्ण धुकं आहे. खाली खाली दरी आहे पूर्ण. ती पण आपल्याला दिसत नाही एवढं धुकं आहे. हे बघू शकता. हे माझा कॅमेरा नेशील. आपण पहिल्या आपल्या वॉटरफॉल इकडे जातोय. इकडे छोटे छोटे पण वॉटरफॉल आहेत आणि हा वरती आहे तो मेन वॉटरफॉल आहे. तिकडे आलं हे वरती चढून जायचं आहे आणि पूर्ण धुकं आलं आहे पूर्ण चारी बाजूला. हा इकडे वरती जायचं आलं. मेन वॉटरफॉल वरती आहे. त्या साईडने जायचं आहे. युट्यूबर परिमल शेलार. कसला युट्यूबर? एक नंबर. संजय कसं वाटतंय? संजय व्हिडिओ कसं वाटतंय? बघा रे. आपल्याला खालच्या पायऱ्या चढून वरती जायचं आहे. वरती हा मेन वॉटरफॉल आहे. आपली सगळी गँग आहे इकडे. इकडे सूरज आहे. बिट्टू काय मत? बिट्टू दमला आहेत पायऱ्या चढून. आपली बाकी गँग खाली आहे. दिसतंय बघा ना. एक नंबर.
आपण आता सगळे खालच्या एवढ्या पाया चढून वरती आलोय. आपले गँग येते खालचं पाय बघितलं काय बघ दिसतोय मी. आणखी एक ब्लॉगर आला. आता आपल्या मॅनेजमेंटला विचार आता आपण कुठे चाललोय तर नेक्स्ट आपला प्लॅन काय आहे. तर आता एक गाडी आणि आमचे 3 मित्र अजून मागे आहेत. ओके तर सावली हॉटेल त्यांनी क्रॉस केलंय. मला वाटतं 20-25 मिनिटात ते पोहोचतील. आपण 20-25 मिनिटं आपण इथे थोडासा टाइमपास करणार. त्याच्यानंतर आम्ही पुढे कावळे 7 पॉईंटला जाणार आहे. आता कावळे 7 पॉईंट ह्या पॉईंटच्या मध्ये आता एक आंबोलीचा मेन वॉटरफॉल आहे. तर तिथे पण थांबायचं आहे आपल्याला. तिथे गर्दी असते जर विकेंड. गाडीला पार्किंगला जागा मिळाली आज विकेंड नसल्यामुळे आज ती गर्दी कमी असणार आहे. तर तो पण आम्ही कदाचित करणार. आणि आपल्या गाडीवरती आपला हे बसलाय सिक्युर. पार्किंग वाले ह्याला मगाशी मी एक पाव घातलेला. त्या पावाच्या बदली त्याने आपली गाडी सांभाळली त्याने. बँडेड कोकणी आपण कुठे आता आपण आता आलो आंबोलीच्या धबधब्यावर. जो मेन धबधबा आहे आंबोलीचा तो त्या ठिकाणी आहे. आणि इथे तुम्ही इकडे बघू शकता की समोर तुम्हाला सगळ्या प्रकारचे खायला भेटेल. वडापाव, भजी, समोसा, कॉर्न, स्वीट कॉर्न, आमलेट पाव, आमलेट भजी सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. मॅगी भेटेल. अजून काय पाहिजे तुम्हाला इकडून मला विचारा सांगतो. आणि आपण नंतर जाणार त्या साईडला तिकडे कावळेसात पॉईंट आहे बाजूला. बिर्याणी पाहिजे आम्हाला. इथे गाडीत बिर्याणी बिर्याणी आपापली घेऊन यायची जी आम्ही आणली आहे गरम गरम. अरे निलेंद्र काय आम्ही आता आंबोलीच्या मेन वॉटरफॉलकडे चाललोय. आपल्यासोबत आणखी एक ब्लॉगर आहे. सर जरा एक्सप्लेन करा आपण कुठे आलोय. तर ऍक्च्युली आम्ही तसं कधी तिथे थांबत नाही. कारण का गाडी लावायला जागा नसते आणि इथे मरणाची गर्दी असते. पण आज शुक्रवार असल्यामुळे आज आम्हाला रोड पण खाली मिळाला. पार्किंगला मस्त जागा मिळाली आहे. आणि आता आम्ही चाललोय आंबोलीच्या मेन वॉटरफॉलला. आणि मी हुशारगिरी करून रेनकोट घातला आहे कारण मी वॉटरफॉलच्या वर जाणार आणि हे सगळे भिजणार आहेत. तर मी माझ्या डोक्यात वापर जास्त केलेला आहे. माझे पैसे नाही खरंच पैसे नाही आहेत. किती रुपये घेतात वरती जायला पैसे घेत आहेत म्हणून आम्ही कालच सांगणार आहे. अजिबात 20 रुपये येणार नाही त्याला. दाखवतो मेन वॉटरफॉल. जाऊया रे वरती. हे बिट्टू वरती जायचं आपण वर जाऊया. 20 रुपये 20 रुपये नाही लागले जाऊया. यांना विचार मी वर जाऊन काय नाही. मेन वॉटरफॉलला आणण्यासाठी इकडे 20 रुपयाचे तिकीट घ्यायचं आणि मग वरती जायचं आहे. तर आपली गॅममधले कोण जायला इंटरेस्टेड नाही आणि कोण तिकीट पण नाही काढलंय. तर आम्ही आता वर जात नाही. तिथून वॉटरफॉल बघतोय. ही सगळी आपली गँग इकडे आहे. पॉइंटला तिथे तुम्हाला बघायला भेटेल रिव्हर्स वॉटरफॉल. आपला आता आंबोलीचा मेन वॉटरफॉल करून झाला आहे आणि त्यासाठी आपण आलोय आंबोलीत कावळे 7 पॉईंट जे रिव्हर्स वॉटरफॉल आहे तिकडे आता आपण जातोय. ही आपली सगळी गँग आता तिकडे चालली आहे. हा कुठला तो आपला वॉटरफॉल कावळे 7 पॉईंटला. आता पोचलोय कावळे 7 पॉईंट कडे. इकडे आलो ना 2 रोड जातात. एक ह्या साईडला आणि आपला राईट साईडला यायचं. जरा एंट्री घेणार तर इकडे 40 रुपये एंट्री आहे. 10 जमा ठेव. 3 जरा 3 हे घे 3 जण. तर इकडे आल्यानंतर इथे 10 रुपये एंट्री आहे एका माणसाची. मग आतमध्ये सोडतात. इकडून फक्त 5 मिनिटावरती आपला जो कावळे 7 मेन पॉईंट आहे तिकडे चाललोय आपण. तर आपण आता मेन आपल्या कावळे 7 पॉईंटला पोहोचलोय. आपल्यासोबत इथे एक क्यूट बॉय वायन म्हातारा असला तरी तो वृद्ध आहे नाही किंवा एकदम तरुण आहे. काय बरं तुम्ही आपण पोचलो आता कावळे 7 पॉईंट वरती. हा तो धबधबा आहे. हा रिव्हर्स धबधबा आहे. पण आज वारा पण नाही, पाऊस पण नाही, धुकं पण नाही. त्यामुळे आमचा इथे नशीब खराब असल्यामुळे आज पाऊस पण नाही, वारा पण नाही. काय रे
एक नंबर. कॅमेरा घेऊन जाईल. तुला काय हवंय? तुझ्या बायकोला दाखवणार. बोल आता जोरात बोल. असं इमोशनल आम्हाला हे करतात, असं आम्ही काय बोलू पण शकत नाही बर्थडेला येऊन. काय व्ह्यू आहे रे. आता आपण जो मेन वॉटरफॉल आहे त्या पॉइंटला आहोत. इकडून ना एक नंबर व्ह्यूज आहेत. इकडे छोटे छोटे असे वॉटरफॉल आहेत खूप सारे, आणि जिकडे दिसेल तेवढी मोठी दरी आहे. जर कोणी शानपरा करून क्रॉस केली तर 100% खाली गेला की परत भेटत नाही. तर कावेसात पण आपला चांगला रीतीने फिरून झालेला आहे. आणि आता एवढा लेट झाला की खूप भूक लागली आहे. आणि आपल्याला आता आणखी एक स्पॉट बाबा वॉटरफॉल करायचा आहे. तर कावेसात पॉइंटला फिरून झाला आहे आणि आता आपल्याला बाबा वॉटरफॉलला जायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपण बिर्याणी पण आणली आहे. ती खायची कुठे जागा बघितली पाहिजे. आता आपले मॅनेजमेंट काय म्हणतात ते बघूया. काय रे, एक माणूस आमचा वेट करणार आहे, त्याच्यासाठी पहिले घेणार आम्ही आता जाताना. आणि आता बाबा वॉटरफॉलला जाता जाता मस्त एक माळ आहे, तिथे धुकं वगैरे एकदम प्रॉपर असतं. तिथे बसून मस्त निवांत जेवायचं आणि पुढे जायचं. ही आपली दुसरी गाडी आणि हे पण आपली सगळी गँग आपली आहे. सगळी बदमाश गँग आहे. हे आणि बदमाश झाले. आता यांनी लिंबू कुठून काढला नाही काय माहिती, पण लिंबू काढला नाही. काकीकडे लिंबू मागत होतो. तर आपली जेवणाची सोय इकडे खांडेकरनी केलेली आहे. तो सगळ्यांना एक बिर्याणी देतो प्लेटमध्ये. तर माझ्या वाटणीची आहे. तर मी तुला हव्या बिर्याणी. ग्रेव्ही टाक. नाही मला सामान चालू आहे. परी बोल. आम्ही काय फक्त भात जेवायचं. परी बोल. थांबे माझ्या ब्लॉग मध्ये मला बिर्याणी भेटली ती घेऊन चालतो मी आणि खातो. आपण आज जेवणासाठी इकडे थांबलो होतो. मी जी बिर्याणी घेऊन आली होती ती सगळेजण इकडे खात आहेत. उभे राहून खातात, कोण बसून खातोय. आणि आपल्याला इकडे एक डॉगेश बाय भेटला, त्याला पण मी आता बिर्याणी खाल्लेली, त्याने पण खाल्लं. आणि आता बिर्याणी खाऊन झाली की आपण जाणार आहोत बाबा वॉटरफॉलला. टाकू नको, घेऊन जाऊया. जे आम्ही बिर्याणी घेऊन आलो ती आता खाऊन झाली आपली. आणि आता आपण लास्ट आपला स्पॉट बाबा वॉटरफॉलला चाललोय. ही आपली ट्रिप संपली आजची. बिर्याणी कशी होती रे? अप्रतिम. अप्रतिम. हे पोट बघायची एवढी बिर्याणी वर आली सगळ्यांना. आता झोप येते. मी काय म्हणतो, बाबा वॉटरफॉलला जाऊन या, गाडीत झोपतो. नो सॉरी. तर चला आपण जाऊया बाबा वॉटरफॉलला आणि ब्लॉग कंटिन्यू करूया. आता आपला वॉटरफॉल दिसतोय समोर एकदम छोटासा. झूम करून दाखवतो. मग घेऊन यायचा. तो वाला. ठीक आहे बघूया. आता आपण बाबा वॉटरफॉलला पोहोचलोय. यांच्याकडची एंट्री आहे. हे काय बँड मिळतं. एका माणसाचे आहेत 4 माणसं, त्यांना सांगूया ना, करून त्यांना सांगा ना. एका माणसाचे 50 रुपये घेतात आणि पार्किंग 100 आणि असा एक बँड मिळतो. बँड तुम्ही हाताला बनायचा असतो. हाताला हा बँड वॉशप्रूफ असतो, तुटत नाही, गम स्टिक असते. आणि ही तुमची तिकीट आहे. म्हणजे तुम्ही दाखवू शकता की हा बँड बाबा आम्ही तिकीट काढल्यावर ना वी आर लिगल इंटर्स. गिव्हर टू बँडचं हे घ्या, तुमचे 2 बँड हातात लावा. तिथनं पुढे गेल्यानंतर पार्किंग एरिया आहे काय, तिला गाडी लावते, चालत जाऊ पुढे. ठीक आहे. आमच्या 2 गाड्या आहेत. आपल्याला वॉटरफॉल दिसायला लागलाय. त्या वॉटरफॉलकडे आपल्याला जायचं. तरी लांब आहे. रस्ता एकदम खराब आहे, एकदम सामावून गाडी. आमची गाडी जरा लो ग्राउंड क्लिअरन्स काढला आपल्या. गाड्या किती आल्या तिकडे पार्किंग करून मग चालत जायचं. आता आम्ही आपली गाडी या बाबा वॉटरफॉलच्या पार्किंग मध्ये लावली आहे. आणि मला वाटतं 1 किलोमीटरचा छोटासा ट्रेक आहे समोर. ही सगळी आपली गँग आहे. आपण चाललोय. इकडे बघू शकता आपण छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. आणि मेन वॉटरफॉल तो एकदम दाखवते तुमचा झूम करून. हा वॉटरफॉल इकडे जायचं आपल्याला. वाटतं बाईक आणली तर आपण डायरेक्ट वॉटरफॉलमध्ये जाऊ शकतो, पण आपली कार नाही जाऊ शकत. तर आपल्याला ट्रेक करावं जावं लागेल. प्रथमेश किती लांब आहे रे? किती लांब आहे? तर आपल्याला 1.5 किलोमीटर ट्रेक करायचं आहे.
तर मी हुशार पडतो त्यामुळे मी सगळं रेनकोट आणि हातकटी घेऊन आलो. हे कोण तयारी झालं नाही, त्यांची आता बसणार आहे, हे भिजणार आहे पावसात. या छोट्या ट्रेकमध्ये पण खूप छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. जसं हा इकडे एक वॉटरफॉल आहे, समोर एक आहे, त्या साईडला पण आहे. तर बघूया. खूप मजा येते, वातावरण एकदम थंड आहे आणि पाऊस पण खूप जास्त नाही, एकदम बारीक बारीक पाऊस आहे. आपण पुढे पुढे आलोय, 200-300 मीटर आता आपण चाललोय. जो रूट आहे ना तो पण एकदम सिनिक आहे. त्या रूट मध्ये असे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. काय रे रमेश, रूट कसा आहे? रूट एक नंबर आहे. आपण बघू शकता बारीक बारीक वॉटरफॉल आहे, पुढे एक मोठा वॉटरफॉल आहे. आपण ज्या मेन वॉटरफॉलकडे चाललोय तो रूट एकदम सिनिक आहे, जरा खडबडीत आहे. आता काय करणार, पण तो त्यातमध्ये छोटे छोटे वॉटरफॉल पण आहेत. कसिनो सारखी बँड भेटते. पार्किंग स्पॉट पासून आपण 1 किलोमीटर चालत आलोय. इथून आपल्याला तो वॉटरफॉल दिसतोय. हा बघा, इथून तरी भारी दिसतोय. सगळे पुढे बसले, आपणच राहिलोय. 1.5 किलोमीटर ट्रेक केला आपण आणि शेवटी आपल्या फायनल वॉटरफॉलला पोहोचलोय. आणि एवढा व्ह्यू मस्त आहे, 1 नंबर व्ह्यू आहे. दाखवतो. एक नंबर व्ह्यू म्हणजे आता कॅमेरा समजत नाही, पण व्ह्यू 1 नंबर आहे इकडून. आता आपण पोचलो वॉटरफॉलला. आमच्या गाड्या एवढ्या लांब आहेत ना, 2 किलोमीटर लांब आपण आज ट्रेक करत आलो. मी दाखवतो. इकडे आम्ही गाडी पार्क केली आहे. एवढ्या लांब आम्ही ट्रेक करत आलो आहे. शेवटी या वॉटरफॉलला पोहोचलो आणि इकडे जो व्ह्यू आहे ना, 1 नंबर व्ह्यू आहे. त्याची केव आहे ना, मला त्याची भीती वाटते. Come on, परिमल. ये वर नको. पैसा डायरेक्ट स्टेशन जाऊया. नको वर जाऊया. व्हायचं नको पडला. तर आजची आपली आंबोली ट्रिप इकडे संपलेली आहे. ते सगळे कपडे बदलून झाल्यात आता आम्ही घरी जातोय. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.